विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले। आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक। कालच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार आहे। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणामध्ये प्राजक्त तनपुरे दोषमुक्त। ईडीकडनं प्राजक्त तनपुरे, रोहित पवार दोषमुक्त। 27 फेब्रुवारीला विशेष न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता। सुनेत्रा पवारांना वाचवायचे म्हणून रोहित पवार, तनपुरे यांना सुद्धा क्लीन चिट। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचा आरोप, तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आहेत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा, जय पवारांचं वक्तव्य। तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार, जय पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। जय पवारांची 2029 मध्ये निवडणूक लढवण्याची चर्चा व्हायलाच नको होती। 2029ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाही का, असा त्याचा अर्थ होतो। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। दादा असताना जर विलीनीकरण झालं असतं तर 2029ला 100% अजितदादा मुख्यमंत्री झाले असते। मतदानानंतर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, पण 2029ला पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये अशी माझी इच्छा। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची इच्छा, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री होणं संख्याबळावर अवलंबून, रोहित पवारांनी यावर बोलून वाद पेटवू नये हसन मुश्रीफांचं आवाहन। 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं। अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल यावर शंका वाटते। सरकारला वेएसआरचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचे का, आमदार रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप। रोहित सिंगला अटक ही व्हायलाच हवी, अजय पवारांचं स्पष्ट मत। दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये सर्व चित्र समोर होईल, जय पवार यांचं वक्तव्य। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव। न्यायमूर्ती अश्विन भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। पुढील सुनावणी 18 जूनला। मंत्रालयामध्ये परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा। बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित। विधान